पटा 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 धावा लागला आणि आता गोट अरे यायला अयो मामीचा फोन आला, मामीने बोलावलं म्हणल्यावर आता राणीचं माझं जुळण म्हणजे आमचं लग्न होईल. मामीला ना कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही. समजलं समजलं. मामा लय मोठी कृपा झाली. अहो तुमच्या वाचनाला जागली तुमची पोरगी, लग्नाला तयार झाली. होय वधनी, खरंच तुमच्यासारखे तुमचं लेकरू शब्दाला जागलं तुमच्या. खरंच आई काय करते? स्वयंपाक पाणी आपण तोपर्यंत रानातलं गवात काढावं, त्या गुरांना टाकावं, हे काय कळत नाही तुला आहे का नाही? आणि कुणाला बोलते मी? मलाच बोलते. ऐकते मी. काय ऐकते? जे तू बोलत ते बोल. काय म्हणती? काय बोल? काय ऐकलं सांग बरं आता. बर काय तुला आहे का नाही ही काढायचं? काय सवय बिवय आहे का नाही सांग. मम्मी काय तू गप ग. नुसती भन भन भन. तुझ्या अशा भन बाय पाहिजे. दोघं नवरा बायको निघून गेले. चांगले आपलं कामाला होते गडी दिले काढून. मी काढून दिलं का? मग त्या तोंडा पाहिजे गेले. तू किती तोंडाला जरा आवर घाली जाय. मग काय फुकट काम करायचंय का? त्यांना काम करायची कळत नाही. ते पैसे देतोय आपण. मा बाप जर मरून गेला नसता ना एवढं लवकर तर तू मी बोलच खाली नसते एवढे. झालं का बोलून? उठला सुटला का तुला हीच भेटत बोलायला? माझा बाप गेला, माझा बाप गेला. माझाच बाप होता का? तुझा कोण नव्हता का? माझा होता ना नवरा. बर ती जाऊ दे. मी काय म्हणते, तुझ्यासोबत काही वाद घालत नाही मी. तुला हे कामाच्या ही होणार नाही, नाही का? म्हणजे तकतक होणार नाही. आपण काय करू, गोट्याला बोलवून घेऊया. कोण गोट्या? माझ्या नंतरच्या पोराला लावते की फोन. आत्याच्या पोराला? त्यापेक्षा बारक्यालाच बोला ना. त्या गोट्याला काय बोलवती? तू म्हणते तसंच करते म्हणजे? हा घेते बोलवून बारक्यालाच. करतोय ना ते काम शेतीतलं. नाही नाही तो नाही करीत. मग तो कॉलेजात जातोय. मग गोट्याला बोलवून घेते ना. गोट्या शेतीतलं काम करतोय. ते नास कमी यायला काय म्हणली? पसंत मागू लागले. हा काय नाही. कर तुला जे येईन ते कर. थांब आता काय बोल नको मध्ये मध्ये. हा बोला की. आत्या बरी आहे का? तुमची राणी काय म्हणते बघा. बोल. आत्या बरी आहे का म्हटलं? काय चाललं? मजेत आहे ना? नाही आम्ही पण मजेतच आहे. काही नाही जरा एक गावात काढायला आलो होतो वावरात. हा एवढे तू काय आलीच नाही का आम्हाला भेटायला? रग्या? हा का? बरं बरं. ही आई काय म्हणते पाय? बोल तूच बोल. मी काय म्हणते, ती गडी होताना कामाला ते दोघ जण गेले ती. हा मग गोट्याला लावून द्या ना कामाला जरा. हा का? बर बर बर. हा जोपर्यंत गडी भेटत नाही ना तोपर्यंत राहू दे त्याला इथं. एकदा ना गडी भेटला का मग लावून देते. ते बारकं काय करतय? हा का कॉलेजला जाते का? बर चालतंय चालतंय. द्या गोट्याचे कपडे भरून मग येईल गोट्या. हो आमचं बरं आहे. कसं आहे आता तुमचा भाव गेल्यापासून बरंच म्हणायचं. काय करायचं, जे नशिबात आहे ते होतच बघा. नाही नाही पवित्र. अगं आत्या मी काय म्हणते, काल आमच्या दुखवारच्या खपल्याकडे ती देते गोट्याला पाठवून लवकर. तवळीच्या जीवाला शांतता नाही भेटायची. हा 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 लई काळजी घेईन मी त्याची. तू काळजीच करू नको. तू यासारखीच काळजी घेईन. हा दे पाठवून लवकर. हा ठेव आता ठेव. लई दुःखावरच्या खपल्याकडे मोठ्या माणसाची जरा कसं बोलावं कळतं का नाही? कळतं आत्या तशीच आहे तुझ्यासारखी. तू गावात काढले तर मी जाते घरी. हा तुला तेवढंच बहाणं पाहिजे तर घरी जाय. मग जाऊ दे. ही टाक त्या शिळेला गवत एवढं. मी इथे बाकीच काढून टाकायचं टाक नाही तर तसंच राहू दे. चालले मी घरी. राणे आण नाही भेटायचं खायला. आय राणे नाही हिच्याकडे बघतीस ग. पटा 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 धावा लागला आणि आता गोट अरे यायला अयो मामीचा फोन आला, मामीने बोलावलं म्हणल्यावर आता राणीचं माझं जुळण म्हणजे आमचं लग्न होईल. मामीला ना कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही. मामी म्हणले ना कामाला पाठवा गोट्याला. आता गोटा कसा काम करतो बघाच म्हणा फक्त. आता मामा असते तर ती गोष्ट वेगळी असते. आता मामा गेले वर सुखी राहा. हा तुमच्या पुरीकडे मी लक्ष देतो. हे गोटे आहे ना
या गोट्याची राणी बनवणार मी त्या राणीला. चला भाऊ उशीर होईल. काय त्या फट्यावरच्या दुकानवाल्यानं 20 किलो वांगी सांगितले ती एवढं देते तोडून मग वांग्यावर औषध मारून घेते. असं असं काय पळत आलाय? तुम्ही फोन केलता ना मग आपल्या आईला? केला होता की. आई म्हणली जसा आहे तसा लगेच निघ तिकडं. मामीने बोलावले. बर कसं आलं काय आला? एसटीने आलो आणि फाटीवर आता लय लांब अंतर आहे. हा का पळातच आलो मी. पळत? हा काय एसटी भेटली नव्हती? एसटी भेटली मग फाटीवर उतरलो. हा फाटीवर पळत पळत आलो इकडे. हा का तसं भाचं माझं तुम्ही लय चांगलं आहे. मामीसाठी कुठल्याही मदतीला धावून येतं. काय झालंय मामा गेल्यापासून आता मला तुमचाच आधार आहे. मी आहे ना घाबरू नका माझाच आधार आहे. ते दिसत नाही. मामा गेल्यापासून मला काय सुचत नाही आणि गोड लागत नाही मला. मग काहीतरी गोडधोड खायचं. आणि राणे तर मला काय काम करू लागत नाही. गोट्या गुटू काय म्हणू तुम्हाला? नाही, गोट्या गुटू काय म्हणा मला चालतंय. राणी कुठे आहे? राणी बोला. राणी गोट्या आलाय बघ. हा मला मामाची लय आठवण येते. आता काय काळजी करू नका. एवढं तरुण जवानपणात गेलं. मामा मामी रडती बर का? काय करू? काय नका करू मी आहे ना आता सगळं करायला. आम्हाला सोडून गेलं. अहो मामी अहो तुम्ही तू नको रडू. मामा हा मामी तुझं म्हणत असेल ना मामा जाऊन वर भेटून येऊ का मी? नको नको तुम्ही पण गेला गोट्या म्हणजे मग मी खाली नाही, काय नाही. करू? तुमचे मला एवढे अगं मामी मामाला सांगतो मामीला रडती तू पटकेच खाली ये सांगतो. नको नको राहू द्या. मला वाटतं तू आवायचा गणित गेला काय वर मग. नाही नाही तुम्ही माझे काय चेष्टा करताय का मामीचे? नाही नाही तुम मामी तू काय चेष्टा करू. ती कुठे आहे राणी? राणी आहे ना. राणी राणी कामात कोण असं आलाय बघ की. गोट्या आलाय. गोटू आला गोटू मला लाडून गोटू म्हण मामी. गोटू अयो गोट्या आलाय. राणी बरीच मोठी झाली. हा मग आता मोठी रवडं राहिली का? आता 20 वर्ष झाली की. गोटे ओळखला का मला? काय ठेवलंय ती? पहिले कसं होता आता कसं झालंय? कसं झालं म्हणजे? ये मामीचा फोन आला मापले आयला. मापले आई म्हणली जसं आहे तसंच नाही कामावर होतो तसंच आलो. हे काही कपडे बिपडे आहेत ना. तुझी तर पार दुर्दशाच झाली रे. कसली दुर्दशा? गाडी भेटली का? एसटीने आलोय. तिकीटला पैसे होते का? मग आईने दिले ना. दिले का? तिकीटाला पैसे दिले पण ते फाटून काही भेटलं नाही. असा पळत सुटलो ना नुसतं पळतच आलो इकडं. काय कोणी काय बॉम्ब लावला का काय? नाही नाही कशाला कोण लावीन या गोट्याच्या चड्डीत सुतळे बम. एवढा पळत का आला? हळूहळू यायचं ना. नाही मग मला बघायचं होतं ना ते काम बघायचं होतं ना. ती कसं आहे ती ना आता ना मोठी झाली ना पहिल्यासारखी चेष्टा तिला जमत नाही. बरं ती जाऊ द्या गोटू इकडं. पिशवी द्या तुमची. दर मामी आता काय करू? पिशीत काय नाही आणलं का? आपल्याला ना फाट्यावरच्या दुकानवाल्याला 20 किलोच वांगी द्यायचे. ती देऊ आपण लगेच तोडून मग बाकीचं बघू आपण नंतर. चला मामी आता बाचा इतक्या दिवसानं आलाय. तुम्हाला काय असं काय वाटतं की नाही? मला चहा पाणी काय करावं काय? लगेच आलं का लगेच झोपायचं का? रानो चहा ठेव गोट्यासाठी चहा ठेव. हा आम्ही वांगे तोडून घेतो तू चहा ठेव. हा बर बर हा होय म्हणली. बरं असू द्या चला लगेच तोडायचंय. हा लगेच तोडायचं. आता कामाला गडीच नव्हता ना म्हणूनच मी लगेच बोलून घेतलंय. ही कॅरेट धरा कॅरेट धरा की. चला वांगी तोडून घेऊ. अय मामी हा मी काय म्हणतो दररोज वांगी तोडायची कटकटच नको हा आपल्याला. बरोबर आहे. मी एक डोकं चालितो हे झाडच उपटून फेकून देऊ कायमचं आपण. अरे देवा माझं कर्माचं फळ भेटायला लागलं काय मला इथं जिवंत फणी. हे वांगे उपटून टाकल्या पीक कसं यायचं ह्या वांग्याला? कसं यायचं? ह्याच्यावर तर आमचं पोट चाललंय की मामा गेल्यापासून ह्याच्यावर तर आम्ही जगतो या. अय गप्पा आहे मामी आल्यापासून रडती. गेला तुमचा सोडून कसा? आवड शिकवला का नाही काय तुमच्या भाच्यांना? बरं राहू दे त्या दुकानवाल्याला वांगी देते तोडून. राहू दे तू नको तोडून. आयला मामी मी आलो तर लगेच रडत नुसतंच रडत तू. मग तू रडणं ऐकायला आणलंय का? मला कामाला आणलंय ना. हा बरं जाऊ दे मी तोडू लागतो. गोट्या कर की अरे मदत. मग करतो मामी पिशवी राहू दे की इथंच कुठं चाललाय घेऊ. जाऊ दे तुझ्या घरी जा. त्या राणीला जास्त काम नको सांगू जरा तू बी काम करीत जा. मग जाऊ दे मी तोडू लागते. ते भाजीवाला परत वरडाला रोज त्याला 20 किलो वांगी द्यावं लागते ती. हा का? आणि काट बघून तोडा फुलं तोडू नको बर का. नाही. तशी लय कवळी वांगी येते. होय का मामी? बोल की गोट्या. मला वांगी का म्हणते ना ही कोणी दिस नाही ते. तू चांगलं असं डोळ्यानं बघ की तुझ्या म्हणजे दिसल. हा का? हा
हो ह्या मापाची तोडायची हो. ही कशी येते 2 वांगी हा. अशी ह्या मापाची तोडायची. गा बस मामी, मला सगळं माहिती. आता मी शेतीतच काम करतो ना. हा, कुठं करतो? शेतीतच करतो. तू माझं डोकंच खायला आलाय. अगं बाई स्पेशल स्पेशल माझ्या राणीनं असं चिकना चिकना चहा आणलाय का माझ्या गोट्यासाठी. मी काय म्हणते, हा? साऱ्या कपाच्या दांड्या मोडून टाकल्या, कपतच व्हायचे ठेवायच्या का नाही? असं नव्हती. राणी, कपा नव्हती मग कपाटातली काढायची ना. तुला सवय आहे या कपाने प्यायची. मी काय म्हणतो मामी, दर गोट्या ते नाही, मी घरी असं चहा नाही पित. मग मापले मला असं हातान पाहिजे. राणीला पाजलं पाच काय म्हणला? चहा पाच ना मला. या पाणी कसं डोक्यात घाले? असं ते राणी पाच आपल्या कामासाठी मी नाही पाजणार. पाच तर ए राणी पाच या बाई वांग्याचे फांदे तोडून ना त्याला काट्यानेच हानी ना. म्हणजे मला घेतं काय? मी नाही पुरे करणार त्याचे. मला हानमार करायसाठी बोलीला काय मामी नाही तू? नाही 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 नाही. ही कशी वासकती माझ्यावर? बरं आता ती काय म्हणते, तुला हातानच पिऊ दे, नंतर पाचती कावा तर वेळ भेटल्या अशी म्हणते. बरं बाळा कसं चहा पिता येते? मी घरी असत पितो. गरम आहे का चहा? नाही, ते आजचं काहीच गरम नाही लागत नाही मला. ना. मस्त बरं. गोड आहे. राणी तू घेतला चहा? पोट भरलं माझं चहा प्यायचं. तू पी थोडा. पितो. पिया का पी? नको नको गोटे ती गोष्ट नाही पेत नको. तुम्ही पिया. आ? नको मला पण नाही गोष्ट नाही नाही तुला काय लाज वाटते का रे जराशी? की आपल्याला कामाला गडी नाही. अगं मग तू कसं वागतो बघ ना. शांत बस बोलू दे काय तर. शांत बस. असं दूध खुळ्यावानी वाटत ते. मस्त केला का? मस्त केला. आयुष्यभर तुझ्याच हातचा चहा पिणार मी. काय काय म्हणला? परत मग मग आता तू मग परत चहा पाहिलं कसं आहे असं पुरं वटवील. बघू कसं आहे बघू. डोंट टच माय बॉडी. काय म्हणली? डोंट टच माय बॉडी म्हणजे बॉडीला हात लावू नको माझ्या. आयला. माझी बॉडी खराब होते अशी म्हणते. बॉडी बिडी बनते काय तू? मी पण इंग्लिश शिकली थोडं थोडं. मला येत नव्हतं पण काय म्हणली डोंट टच माय असं म्हणजे तू शिक डोंट टच माय. बघू बघू दे ना. मी बी बनी तो बॉडी तुझ्या संगे. राणी तू पिच्छा मानले प्यायचा चहा मी चालली. ए राणी. राणे मामी मला अजिबात पाटलं नाही. गोट्या तुझं तर पटते का सांग बर. काय केलं मी? तुला असं जरा हळून चापी घेऊ का असं नाजूक असं म्हणजे मी घरी असत पितो. हो तू तर जरा कुठली गोष्ट चांगली वागला ना एखादी पोरगी तुझ्या आपोआप प्रेमात पडेल कळलं का. गोट्या ते बारक्या पोरांगत सोडून दे आता का असा चहा प्यायचा. जरा हे असलं दलिंद्रागत वागायचं सोडून दे. एखादी तुला चांगली पोरगी बघून पटकन तुझं लग्न लावून देते आता मी. कशाला इकडे तिकडे पुरी बघायच्या? का हा तुमचं बरं आहे. इथं नाही होय. हे तू कोण आहे? राणी अगं बाया राणी अंगाव माशी बसून घेत नाही तुझ्याशी लग्न करायचंय गोट्या. मी थोडी माशी, मी गोटे आहे. तू गोटे पण ते अशी माशी पण बसलेली सण करून घेत नाही. ती लय लावून मिरची आहे. आता आलाय ना हिथंच राहायचं हिथंच काम करायचं दान काढून खायचं आणि त्या राणीला सारखं चिडचिड करू नको तिच्या जवळ जाऊ नको सांगते मी तुला चांगली पोरगी बघून देते. गबासा तुम्ही. मी कशाला इथं धावत पळत आलो इथं. हा माझा मामा जिवंत होता तेव्हा मला म्हणला होता गोटे बघ तूच माझा जावई आहे तुला माहीच पोरगी देणार ही राणी देईल म्हणला होता. मामाने मला शब्द दिलेला आहे तसं आईला बी बोललेला आहे मामा. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल ना तर मी चाललो. मी नाही राहते नाही चाललो मी. गोट्या असं नको कर आपल्या मामीला सोडून जाऊ नको थांब. मग आणि तुम्ही फक्त मग पोरगी देणार नाही का? मग मामा शब्द मोडणार आहे का? जाऊ दे बिचारा वरच्या मामाला का मामा ऐकला का? नाही मामी काय बोलले ऐकलं का? मामी पाठवू का बरं? बर तुमचं मी वचन पाळते पाळते. संध्याकाळी माझ्या स्वप्नात येऊ नका खरंच पाळते. देते मी भाच्याला पोरगी पण ती चोरून 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 1 वर्षभर भाच्याला ठेवते. मामी मी काय म्हणजे म्हणते मामा अजून येतो का स्वप्नात? मग संध्याकाळचे येते स्वप्न माझ्या येऊन उशाला मला कुठं हाणते गोटे मामे बघल तुमचं. मामा नाही मामी चाट गेली. बरं अजून काय काम करायचंय? मग तेवढा मामा शब्द पाळायचा पाळायचा पण राणीला काय माहिती देऊ नका. तुम्ही काम करा मी तुमचं बरोबर राणीला जुळवून देते बरं का. पण माझं नाव सांगू नका तू. अशीच मामी सगळ्यांना भेटले म्हणजे कसं आहे आता मामाचं वचन मला माहित नव्हतं. मी त्यांची कुठली गोष्ट असं विसरू शकत नाही. मला लय वाईट वाटलं. मामा तुम्ही चांगलं करून गेलं. किती तर केलं बरं झालं तू गेला तर गेला पण शब्द देऊ गेला. उपकार झाले माझ्यावर. आता मामी तयार झाली आता लग्नाला. नाही नाही मामी संग कायला तुमच्या पोरी संग करीन तसं चिडत नका तू. ते तसं नका बोला राग येतो. ते गेलेत पण त्यांचा आत्मा सर्व माझ्यापाशी आहे ना एवढी. ही फक्त तुझ्यात गोट्या आणि माझ्यात ठेवायचं. मामी तुम्ही काळजीच करू नका. हे ना मी तुला कळूनच देत नाही राणील ना अजिबात नाही.
हा हा बरं. मग ते किती किती दिवसात लावून देतात उद्या? नाही उद्या कसं मग नाही नाही, एक वर्षभर तर थांबायला लागल. वर्षभरात ना तिला हळू 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 असं गोड बोल, तिच्यासोबत इथं तिथं जायचं, पुढं पुढं करायचं आणि तिच्या मनात घर बनवायचं, एक चांगली जागा पोरगी बनवायची. मग मामाला पण वाटेल की माझ्या बायकोनं खरंच वचन पाळलं. हा पण मी काय म्हणतो मामी, होय चहा पिते. हो पिते पिते. तिच्या मनात कसं घर पिते बनवायचं? तिच्या. होय मामी, हा? कसं घर बनवायचं? एवढं सिमेंटन कचन इटन बिटन यायचं म्हणलं अवघड आहे. घर तसं नाही, म्हणजे मन निर्माण करायचं. हे जुन्या काळातली माणसं म्हणायची मनात घर बनवायचं असे असं. हा. होय. माझ्या नवऱ्याचे मन होते. माझा नवरा मग तू चहा पी, आता चहा पिऊ का? काय बा मामा, बनितो घर बनितो चांगलं मोठं. हा काय नका करू. हो चहा पिते पिते. मला लग्न झाले का मामीला देतो वर पाठवून. हा अव नको अव, नाही येत मी एवढ्या लवकर. अजून 17-18 वर्ष खालीच आहे. बरं का? बरं खाली जाऊ द्या आमच्या जोडीला. हा कटाळा एक देतो वर पाठवून. पिती पिती व हा? तुम्ही नका काळजी करू. नाही मी काय म्हणतो मामी, हा चहा पिताना काय खाताना सगळं मामाला विचारूनच असतंय का? मग त्यांचं आणि माझं रोज भाषण चालतं, झोपताना उठताना. आणि त्यांचा आत्मा माझ्यापाशी आहे. हा, होय. मग माझ्यापाशी त्यांचा आत्मा आहे. बरं मी काय म्हणते, हा का हो देतो ना दुकानवाल्याला तोडून. हा बरं ती काय म्हणते आता, लय गप्पा मारत बसू नको गोट्यासोबत. ते दुकानवाला वांगी मागायला लागले, असं म्हणायला लागले चल वांगी तोडून घेऊ. चल बाबा. बरे मामा वरून धाक ठेवलाय बायको. आईला अवघडचे. तिथे गोट्या पिशवी धर कॅरेट इकडे चल. असं इथून हो की इकडे वांगीची झाड आहे ती. गोट्या तुम्हाला त्रास दिला ना, तुझा मामा येऊन तुला चापटी मारेल बर का, सपनात तुला सांगते. हा मी तुझं वचन ओको की वांगी येते. काट्याची बिट्याची तोड बर पटापटा पटापटा असं मामीला मदत कर. अगं बाई गे, कॅरेट असं भरलं पाहिजे ना, असं बोलता बोलता 5 मिनिटात. चांगली चांगली फुलं नको थोडा. गा बस मामी, बोलता बोलता कॅरेट भरायचं का? तोडून भरावं लागतंय. काय शिकावं लाग नाही मामा. नाही नाही बोलत काय व तुम्ही, तुमचं आराम. नाही व मला नाही त्रास होत. हाय मी चांगले. कोण त्रास देत आहे आ? मामाला? एवढा त्रास गेला दिला म्हणून मामा वरच थांबा मामा. इकडे नाही इकडे आहे मामा. इकडे होय, मला वाटलं इकडे. तिथंच बसला होता त्या खिडकी पाशी. तू जाऊ दे गोट्या, मला नका आठवण करून देऊ. त्या दुकानवाल्याला वांगी द्यायची ती तोड की बाबा. थोडी तुला मामा कुठं दिसत मला काय माहित. कधी कधी मला कसं दिसेल? माझ्या मनात आहे, मनात. माग मी उभं राहिलं तुला बीक लागायची. नाही नाही वरच आहे ना. हा वरच आहे. अवघडच झालं भाऊ. तू काय तर नुसतं मला वाकडं बोलला तर मामा येऊन तुला चापटी देणार आहे. तू नको असं समज, मामा मेला म्हणजे गेला नाही बस. लय जीव आहे माझा मामा. बाद झालंय. काय झालं? वर गेलं तर वर तरी सुखी राहा. मामी गोट्या बरं झालं त्या भाजीवाल्याला कॅरेट दिलं, नेमकं टायमाला आला, नाही तर मला जावं लागलं असतं. कुठं आहे काय माहित, मला माहित नव्हतं. आलता का? हा, बरं दिलं. झालं. दिला का? वजन केलं का? हा केलं. केलं ना. हा ही कुठे आहे कोण? राणी? राणी आराम करते, खाला करू नको सारखं. राणी राणी करू नको. आपल्या दोघांचं काय ठरलंय? हा पण मी तिच्या पैसे जाऊन आराम केला असतं. काय म्हणजे राहतच नाही अजून लई टाइम. वर्षभर दम खाड बाबा, नाहीतर हितनं मला पण हाकलायचं, पिळ जायची बारी दोघांना सोबत. हिदर आराम कर. याचं काय करू? हा झोप की. हा दमलोय पळात आलोय मी एवढ्या लांब. मामीलाच आराम कर. काळजी. आणि सारखं राणी राणी मामी मामी करू नको. मी हे आराम करते काय आता. हा काय लागलं तर मला आवाज द्या, उशाला येऊ ना. हा असं उठ हो. इकडे बघ मामी मामी. हा हा नाही मी मामी तू आराम कर, मी राणीला उठीन. राणीला नाही उठवायचं. हा? अरे राणी राणी करू नको, मला उठव मामी असं उठ मामी. बरं मी हा, मग असं इशारा उठीन. करा. हा, असं असं. झोप मग. हा जाऊ का? हा करा आराम मामी. हा हा मी आहे बाहेरच. हा. कुत्री बित्री येऊन देत नाही आपल्या ती. आई ग दमलो गाड्या. एवढं वांगे टोचले तर आराम करतो आता. अगं बाई मी पण झोपते बाई थोडं. काय काम काम करून शेतातलं मला. अगं देव परमेश्वरा. आयो राणी गोट्या राणी राणी बोल ना काय म्हणते.
काय म्हणू? तू म्हणशील तसं मी काहीच नाही म्हणणार. काय म्हणू? आता तर काय खरं नाही माझं. काही म्हण तू, मी काही ऐकायला तयारी. मला तुझी एक गोष्टच नाही आवडत बघ. कोणती ग? ते चहा पिताना फुरफुर वाजवत होते. बस एवढीची गोष्ट? हो. एवढीची नाही आवडत? अगं ती बंद आजपासून. असं शांततेत चहा प्यावा माणसाने, चहाची मजा घ्यावं. तेवढी एकच नाही आवडत ना? नाही तर काय, मी तर आवडतो ना खूप. हा का? लहानपणापासून. अयो लहानपणीच ठरवलं होतं मला त्याशी लग्न करायचं. खरंय खरंय. क्यूट आहे तू. आता ना माझा इथं जीव जायचा. हृदयात ना असं ना असं डायरेक्ट चमका निघायला लागल्यात असं नुसता. त्याला हार्ट बीट म्हणता. हा का? हो. एवढं माहित नाही ना मला. म्हणून म्हंटल तर कॉलेजला जा. आयो आता काही करत नाही. पण तुला माहिती आहे काय? आज माझा बर्थडे आहे. अयो तुझा बर्थडे? हो. बर्थडे तुझा? कोणता देतो? हे सगळं आपलंच आहे. बर्थडे आहे ना? हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं आपल्याला सवय नाही ना. हा हाय 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 हाय. पडून गेलं ते, जाऊ. मी म्हणजे मामीने मला फोन केला तेव्हा तुला राग नव्हता आला का? आनंद झालता? छे छे, मला आणि राग कधीच नाही. हा का? तू यायचं म्हंटल तर मला किती आनंद झाला, तुला कसं सांगू मी आता. हा का? मग चिडत का म्हणते? मी नाही, तुला स्वप्न पडलं असेल मी चिडले याचं. हा का? हो. आता काही खरं नाही. आता आईला सांगतो. काय? मग सून होणार तर राणीच, हो आणि माझी बायको होणार तर राणीच. हो. मग या गोट्याची राणी, राणीचा गोट्या म्हणजे गोट्या राणी. हा गोट्या राणी, आपण गोट्या राणी. हो. हा असं धरून ठेव आयुष्यभर, मला सोडूच नको. आता 7 जन्म बुक. हा का? हो. अयो आता काही खरं नाही. आता कुणाचं? माझं म्हणजे काय खरं नाही. म्हणजे काय सांगू आता, मला एवढा आनंद झालाय, एवढा आनंद झालाय, एवढा झालाय की राहू दे, नको सांगू मला किती आनंद झालाय. मला माहिती तुला किती आनंद झाला. माहिती आहे ना? हो. फक्त राणीच ओळखू शकते की गोट्याच्या मनात काय चालू आहे. मी उगीच नाही तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते गोट्या. तेवढा आहे. आता काय नाही, माझ्याच गोट्या बायका पळत जातील. ते गोट्या ऐक ना, हा आपण आताच लग्न करूया. आताच करायचं? हो. आणि ते कसं आहे ना, एवढं लहानपणापासून इतकं मोठं होत आलं तर लांब लांबच होतं ना. हा मग लग्न करून टाकूया. म्हणजे आपण जवळ जवळ राहता ना आपल्याला. हा खरंय तुझं. लग्न 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 राणीचं माझं लग्न 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 ये लग्न 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 राणीचं माझं लग्न लग्न ए लग्न लग्न राणीचं माझं लग्न. काय लग्न आहे लग्न? बाऊ चालेल कुणीकडचा? कपडे कधी बदलले तू? तू डोक्यात सटकला नाही ना? हा मी आज कपडे आहे सकाळपासून. आता बोललो आपण लग्नाचं. लग्नाचा? कुणाशी लग्न? तुझं माझं काय मी त्याशी लग्न करायला मग एवढे माझे दिवस झाले का? हा, तू तर म्हणली माझ्यापासून नवराच जाईल. लहानपणापासून आवडतो म्हणली ना. काय? मामी अगं आता म्हणली मला लग्न करायचं, आणि आता लगेच पलटून पडले, लगेच कधी कपडे बदलले काय माहित. दिवसा झोपला होता ना तुला गोट्या? दिवसा ढाळा स्वप्न पाहतो ते मी लग्नाचे. मी आणि तुझ्याशी लग्न, त्यापेक्षा कोर राहीन मी. म्हणे लग्न. राणे काय झालं मला कळू दे. कशाला कालवा करते, कशाला त्या लेकराला मारतीये बिनकामच त्या गोट्याला? अगं मामी हिले खोटं बोलती. काय झालं? आता बोलली मला. आता तू झोपला होता ना, तुला झोपाय सांगितलं होतं. राणी झोपली त्या खोलीत. तू काय म्हणते लग्न लग्न, ही ड्रेस बदलला. तू किती येड्यागत करतोय गोट्या, सांग बर. काय बाबा, तुला काय स्वप्न पडलं काय? काय म्हणते मग? चिमट घे बरं मामी. मी घेऊ का? मग हा 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 हा. अरे तसं नाही करायचं रानू, तुला कळतं का बाळा? तसं नाही करायचं. ते कसं खेकळ ते घोड्यावानी. विसरलोच होतो. काय आमचं काय म्हणजे काय आमचं आपलं ठरलेलं. हा वांगी तोडायचं ना उद्या. हा वांगे 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 तोडायचे 20 किलो. 20 किलो? 20 किलो. शाळेत गेला असता तर आज हे दिवस नसते आले. एकच टाकीन नाही म्हणून हाताची. राणे त्याची आई नाही तर कशाला लोकांच्या लेकराला एवढं हे करायचं? माझं इथं आपल्याकडे आलंय लेकरू. कोण नाही म्हणून माझ्यावर अत्याचार करताय का?
मी माझ्या घरी राहिलो होतो ना मामा. आज वळण लावलं का पोरीला? नाही नाही वा, नाही 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 तुमच्या नाही नाही तुमच्या पुरीला सांगा. तुमच्या पुरीला पाहिलं तुमच्या भाच्याला चांगले सांभाळते, जीव लावते मी. मामी पप्पा तुम्ही टेन्शनच घेऊ नका, दोघांना पण मोठी आणि तुम्ही. तुमच्या पुरगीला खोडीला आहे, खोड तुमच्या सारखीच आहे बघा. मामी मामा तिथं आहे का तिथं आहे का इथं कुठं तरी? काही पण वरतोड करून बोलायला नाही मग मला वाटलं इथं आसपास असतं तर कुठे पण सांगितलं. येत आहे माझ्या इथं. राहू दे तिथं. तिथं मला बघता यायचं नाही ना मामा कसं तिथं. तुमचं माझं बघा. ए म्हातारे, अगं काय तुझं? अरे तुला इथं नीट राहायचं ना, तर नीट राही, नाही तर तुला लय हानीलीत का हानीला का पोत्यात घालू हानी ना. नको नको नीट राहतो ना गोट्या. हा मग राहतो ना. डोक्याला ताण ही कमी होती का? तू बी आला त्रास द्यायला, ते तोड बंद कर. गोट्या गोट्या अरे माझं कसं काय होई आता तुमच्या दोघांच्या मध्ये. त्या मामासारखं मला वर घाल वापायचं तुमचं होऊ दे मामासारखं. जायचंय का मामाकडे? नाही जायचं. 18 वर्ष येत नाही मी, 17-18 वर्ष. म्हणजे तो तुला घालायच्या मागायला आला तरी त्याची बाजू घे. अगं तसं नाही राणी, आपले पोरं खेळून बिळून जाई नाही तू. आपलं पोरं? तू इकडे वळ. कोणाच्या पोरं? गोट्या कोणाच्या पोरं? कोणाच्या पोरं? कोण? आपण सगळे कोणाचे सांग पहिले. कोणाचे? हा आपण लेकर आहेत त्यांचे असं म्हणते लेकरं. त्यांचे. परत जर असं जर मग वाटायला जर गेला ना तुला आणि मी ना इथं दिसतोय ना, इथून तोंड बंद कर. बावळट कुणीकडचा. तू काय त्याला इशारा करून राहिली? तुझ्याशीच बोलते मी, त्याच्यासारखं तुझ्या डोक्यात नाही ना फरक पडला? नाही मी बघते मामाकडे, तुझ्या बापाकडे बघते, ह्याच्या मामाकडे. कुठं मामा? मामी असं मामाची दिवसातून किती वेळा आठवण येते? काय सांगू, क्षणाला आठवण येते. जेवताना, झोपताना, वांगी तोडताना, शेतात जाताना. काय नका सांगू, मामाच्यात ना माझा लय जीव आहे. खरंच मी विसरू शकत नाही. हित आत्मा आहे मामाचा. हित नाही जाणार लोक. मला लय क्षणाला आठवण येते. गोव्याला जायचं होतं फिरायला, अधुरं स्वप्न राहिलं. स्वप्न माझं कसं सोडून गेलं होतं मी. हाय बाई तू आहे ना सुखाने मा बापाला वर तरी जगू दे. हाय खाली तू निवांत आहे. तुमची पोरगी मला इतकी वैताग देते, कसं सांगू कशाला तुम्ही जायचं व या. अगं मी काय म्हणते, नको रडू, मला नको रडू. काल मा बापाच्या आठवण काढून दे. रडू तुमची पोरगी. मी नाही रडत, तू रडू. असू दे, मिठीत घेतोय आधार देतोय. का तुमची पोरगी. अरे राणी काय झालं? लय आरडाओरडा चाललाय. हे काय हे आलं ना, हे आलं इकडं राडवायला. कोण आहे? मी लहानपणी तुमच्या घरी यायचो बघा. गोट्या म्हणजे गोट्या खेळायला नाही, माझं नाव गोट्या. एवढा मोठा झाला काय? हा गोट्या मोठा झाला. शरीराने मोठा झाला पण आकलीने तेवढाच. आकलीने कपड्याने तसंच दिसतोय मला. ते कसं आहे, कामाचे कपडे. हा मामीचा फोन आला, आई म्हणले हाय तसंच निघलो. मी तिकडे दारे धरीत होतो, तुमचा आरडाओरडा ऐकून आलो पळत. म्हणलं काय झालं? नाही हे मामीला मामाची आठवण आली. अहो नाना काय झालं? तुम्हाला माहितीये का नाही माझा किती जीव होता त्यांच्या माझ्यात लय जीव होता. माहितीये का नाही? तुमचीच गाडी बुक केली, आम्ही गोव्याला जायला केलती का नाही? ते पैसे द्या ना मग, तेवढं 5,000 रुपये. हे बया द्या की. अगं आपल्याच बापाने त्याच्याकडून नानाकडून पैसे घ्यायचे. गप तू गप, तुला काय माहित नाही गावात. माझ्याकडूनच 40,000 घेतले होते. राणीला माहितीये. तिला सध्या ऐकतच नाही. मी काय म्हणते, नाना जाऊ दे, पुढे याच्या नादी लागत. तुम्हाला माहिती ना मा बाप गेल्यापासून ती अशी येड्यावानी वागती. अशी येड्यावानी वागती. नाही मी कुठल्या माणसासोबत काय बोल. मा बाप गेला, तिला झटका लागलाय. काय मामा आहेत मामा. पुढं ह्या काय तिथं मामा आहेत मामा. पुढं हित माझ्या हृदयात नाही गेलं. तुझं नाही मागाशी मामी तिथं होते मामा. हित आहेत इथं आहेत का? पण हित आहेत माझ्या. आता इकडे गेली. माझ्या मनात आहेत मनात. ते आभाळात तारे दिसतात तसे तुम्हाला कुठं दिसतात का काय? मामा पहिल्यापासून डेंजर. कुठं घुसतो? नाही नाना, ते कसं आहे ना, त्या दोघायला दिवसा डोळ्या स्वप्न पडत्या, लोकांना रात्रीच्या पडत्या, त्यांना दिवसा डोळ्या पडत्या. राणी यांच्या गोळ्या संपल्या बरोबर. नाना जाऊ द्या, तुम्ही हॉस्पिटलला जाणार आहे ना, चक्कर होणार तुमचा. जाणार. तेव्हा आता घेऊन मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून दे ना. अरे राणी
येतोय बाप गेल्यापासून मी ते 40,000 सुद्धा सोडून दिले ते असं करते म्हणून मला ते तुमच्या दारात सुद्धा येऊशी वाटत नाही. आता काय नाना आता आरडाओरडा झाला मला वाटलं काही निघलंय का काय काय मारामारा झाला नाही व, पळत आलो. ते आल्यात असंच घरी आल्यात नाही मी पाठवून देते लगेच. नाही नाही कुठलं कोण नाही कुणाला घरात घेत नाही मी. हा? मम्मी गोट्याला विचारा गोट्या कोण आले का आपलं म्हणजे उमरा चढून आता आले का मामा इकडे इकडे बोलू कुठे हित आहे. मागाशी काय मामी एक ठरव मामा इकडे आहे, नेमकं इकडे हा नाही मी पाठवून देते लगेच. नाना मी काय म्हणते हे माझ्यासोबत रोज जाता रोजचं म्हणत त्याला कोण मी रडतं? यांच्यात येडा होईन तू आपली बघ मी जातो. ऐका तुम्ही आले तर ऐकून जा आता. हा. हा गोट्याचं आहे का आमच्या? हा. हे ना काय नाही आताच नाही ना. उद्या तोडायची वांगी. उद्या वांगे तोडायचे उद्या ऐकून घ्या मला वांगे तोडायचे तू. हा कॅरेट पकडाय तुम्ही. तो मामीची सावली पडली काय तो गोट्या बरोबर आहे ना? हा? सांग गोट्या राणी काय काय नाही काय सांग वांगी तोडायची ते दुकानवाल्याला द्यायचे 20 किलो वांगी सांग. हो देणार आहे मी ते चुकवत नाही लगेच देऊन टाकते. हा गोट्या आपल्याला वांगी तोडायची ते कसं आहे ना नाना हा. मा बाप गेल्यापासून हिच्या डोक्यात पडला फरक आणि हा आला याच्या डोक्यात पडला फरक तिचे गुण यायला लागले. आता या दोघांना मीच नीट करणार आहे मलाच काहीतरी करावं लागणार आहे त्याच्यामुळे याच्यामुळे तुम्ही येड्या आता काय करते आता घरात दादी माणसं हात नाही राहिला मग आता होतच असं. बरं मी काय म्हणते या तुम्ही मी तुम्हाला पैसे पाठवून देईन व्हॉट्सअपला तेवढं पाठते एवढं माझ्या गोळ्या घेऊन या. हा तोंड बंद कर तुझं. लय टमाटा मस्त बोला ती. इथं ना माझ्या हातामध्ये काय आहे नाही तो डोकंच फोडला असं नको नको तिच्या आई वरड. हा मग मा आईला काय सांगतात मग मला काय झालं लेकीची नाही काळजी लोकांच्या लेकराची किती काळजी. माझं लेकरू आहे ती म्हणजे माझंच आहे म्हणायचं. जावई म्हणा ना. म्हणजे मला काय तू काय जत्रातून उचलून आणलं काय आता नाही लगेच मला काय जत्रातून उचलून आणलं का काय नको तुमचे पोरगे वाढले तरच देते बघा आता जावय काय ते जावय नाही गेली मला काय मी तुमच्या गोट्याची चांगली सेवा करते. तुम काय बोलले गेली का काय बोलले तू आता गेला ते मामी जाऊ द्या मी गोट्याची तुमच्या आहे सेवा करते. हा नाना गेला गेला आता मजा आली का आपलं पैसे एवढे दिवस खाल्लं काय झालं म्हणून मी येड्यागत करते. हा येड्यागत नाही करत खरंच तुझा बाप माझ्या स्वप्नात येतो रातचा येतो पण दिवसा नाही येत. माझ्या बरं नाही येत मा बापाचा तर माझ्यातले जीव होता. नाही माझ्या पाहिजे मी जाईन. तुला मी काय सांगलं होतं डोंट टच माय बॉडी सांगलं होतं का नाही सांगलं होतं का नाही. टच माहिती राहू दे मामी नाही बोलते तू काय शिकते ना मी हिचं इंग्लिश शिक नाच कमी येलं बसनाळ निघेतून वावरात कामाला जाय दिवसा डव्या स्वप्न पाहत आणि परत जर माझे स्वप्न जर पाहिले तर त्या स्वप्नात येऊन तुला अशी चेंडील मग तू विचार सुद्धा करणार नाही स्वप्नात बोलू का नको बोलू. ये ना मग आज रात्री ये. मी जातो कुठे वांगे मी काय केलं थांब जरा थांब तुझ्या हातात मला काय झालं दांड्या दे इकडे तू नको बाई माझ्या जबाबदारी पाठवून दिले माझ्या नंतर पोरग नको कशाला मारते. गोट्या शांत बसके आव सांगा की आता कसं करू मी आता सर्व सांगा मग कसं करू तुमची पोरगी लय हट्ट करते मारायला लागली भाच्याला तुमच्या जावयाला मारायला लागली. काय बोलले जावयाला मारायला लागले तिला होता पण काय सांगा हिला सांगा पोरीला तुमच्या राणीला वचन दिलं होतं. अगं राणी मी तुला सांगायचं राहून गेली तुझा बाप मारायच्या आधी गेला होता तिकडं माझ्याकडे रक्षाबंधनला गेलता हा तेव्हा वचन देऊन आले हा. माझ्या गोट्यासोबत तुझ्या राणीचं लग्न लावून देईल. हा हे माहित नाही तुझा बाप जो आहे ना जो बाप तू सांग ना करते म्हणून बापाला सांग की. हा, सांगा की सांगा. माझा बाप गेला ना तसं ते वचन बी गेलं. हा असं नसतं मामा बघितलं का या अशी वळणा लावली का काय काय मामा सांगू तर बघितलं हा म्हणजे माझा बापा का माझं घरात करतो काय मग हा वचन ते पाहावं लागतं. आणि ते पण जाऊ दे आत्याला काय एकच पोर आहे तू नवसाला पावेल नाही ना. त्याला गोट्यालाच देतो म्हणले गोट्यालाच देतो म्हणले गोट्यालाच देतो. गोटेच देणार मामा कडं तू दांड्या देते का नाही अगं बाप तुझा वाट देते का नाही अहो सांगा की हिला देते का नाही लग्न सांगा हिला माझा आत्मा कसा तुमचा माझ्यापासून सांगा हिला मामा बाच्याला तुमच्या सांगा इकडे का मामी मामा कुठे इकडे बघू येतं माझ्या
घुसून पाहतो का घुसून पाहतो माझ्या मनात अगं बघ लय वळवळ करायला लागलाय तुझा बाप. सांग काय ते? काय वळवळ करायला लागला तुझा बाप लय वळवळ करायला लागला इथं माझ्या आत्मा. बाबा रड नका मामी, मी आहे. बरं बाई करते मी लग्न. होय. आणि तू हो करते म्हणते तुमची अयो, तू हो, करते आधी सुधरायचं, नीट राहायचं, नीट राहायला शिकायचं, बोलायला शिकायचं. इकडे ये, हा हा बोलायला शिकायचं. नाही नीट वागला, नाही नीट राहिला तर मग मी तुझ्याकडे बेत पाहिन. आता हा आता तुला मी बाबा नाही बोल. बोलते ना मी, हा तुला मी 2 वर्ष 2 वर्ष मुदत देते. 2 वर्ष म्हणते. तुला मी 2 वर्ष मुदत देते. दोन सुधरायची, हा का नीट राहायचं, नीट बोलायचं, कोणाशी कसं बोलायचं आणि हे पहिले बदलायचं. काय हे का मी तुझ्या आधी परीक्षा घेईल तर मी लग्नाला तयार होईल. अगं मला कुठे लिहिता वाचता येते? म्हणूनच म्हंटल, हा म्हणूनच म्हंटल. हा मामी अंडरस्टँड, एक ठरलं होतं आता. Understand? हा स्टँड स्टँड बेटर अंडरस्टँड. डायरेक्ट स्टँडवर जाईन मग. अंडरस्टँड. हा अरे स्टँडवर नाही जायचं मूर्ख माणसा. मग म्हणजे समजलं, समजलं पक्क समजलं. समजलं. मामा लय मोठी कृपा झाली. अहो तुमच्या वाचनाला जागली तुमची पोरगी, लग्नाला तयार झाली. होय वधनी, खरंच तुमच्यासारखे तुमचं लेकरू शब्दाला जागलं तुमच्या. खरंच कुठं इकडे का? फक्त 2 वर्ष थांबा म्हणली. थांबा म्हणले नाही, तुला मुदत दिली मी. मुदत दिली. आणि हा आतापासून नीट बोलायची आणि याची त्याची सवय लावून घे. हा. आता निघ पहिले. हा कुठं निघ? कुठं? घरी निघ. कोणाच्या? निघ मग आता आपल्या राणी, माझ्या काळजाचा तुकडा, बापाचा शब्द पाळला तू ग. गुणाच्या आहेत. चल तू हो पुढं. अगं हो पुढं आले मी, पळून नाही जाणार इकडं कोणाच हात धरून. काय करू, हे माझी अवस्था मला पाहिलं जाईना, नाहीतर याच्याशी आणि मी लग्न. ते उगीच आता माझ्याला पहिले नीट करावं लागेल, तिला चांगलं दवाखान्यात घेऊन जाते आणि मग याच्या कबियत पाहते.